MGPL अभियंत्यांच्या डोळेझाक कारभारामुळे उरणमधील रहिवासी पितात अशुद्ध पाणी। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अभियंत्यांचे डोळेझाक कारभारामुळे उरण पूर्व विभागातील 25,000 रहिवाशांना अशुद्ध पाणी पुरवठ्यावर आपली तहान भागवावी लागत आहे। त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकतो अशी भीती रहिवासी व्यक्त करत आहेत। उरणच्या पूर्व विभागातील पुनाडे, वशेणी, कडापे, सार्डे, पिरकोण, पाणदिवे, पाले, गोवटणे, आवरे, भंगारपाडा या 10 गावांना पुनाडे धरणातून 8 गाव पाणी पुरवठा कमिटीच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो। मे महिन्यात पुनाडे धरणाची पाणी पातळी खालावत असल्याने या परिसरातील रहिवाशांना शुद्ध मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी केंद्र व राज्य सरकारने सुमारे 10,89,00,000 रुपये खर्चाची 2022 ते 2024 या कालावधीत पुनाडे नळ पाणी पुरवठा योजना ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या देखरेखीखाली राबवण्याचा निर्णय घेतला। मात्र MGPL विभागाचे शाखा अभियंता तथा उप अभियंता प्रशांत पांढरपट्टे यांच्या डोळेझाक कारभारामुळे या योजनेचा ठेका घेणारे कंत्राटदार मेजर गोरूर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने गावोगावी पाईपलाईनची कामे, जलकुंभ जलशुद्धीकरण प्रकल्पाची कामे ही संथ गतीने सुरू ठेवून खर्चाच्या निधीतून रक्कम वसूल करण्याचे काम सुरू केले आहे। त्यामुळे सदर गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून सध्या अशुद्ध पाणी पुरवठ्यावर आपली तहान भागवावी लागत आहे। त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकते अशी भीती सध्या रहिवासी व्यक्त करत आहेत। या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे शाखा अभियंता तथा उप अभियंता प्रशांत पांढरपट्टे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ठेकेदाराची पाठराखण करण्याचे काम केले आहे। धरणाच्या पाण्याने आधीच तळ गाठला आहे। जलशुद्धीकरणाच्या दुरुस्तीचे काम ठेकेदाराने हाती घेतले आहे। सध्या रहिवाशांना पाणी फिल्टर होऊन येत नसल्याने ते गढूळ येत आहे। मात्र याकडे शासन जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे। प्रसाद पाटील, माजी सरपंच, वशेणी। पुनाडे नळ पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून उरण पूर्व विभागातील रहिवाशांना अशुद्ध पाणी पुरवठा सुरू आहे की नाही याची माहिती घेऊन आपणास कळवण्यात येईल। समीर वाठारकर, गटविकास अधिकारी, उरण पंचायत समिती, महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण।